त्यावर बरेच खूप जणांचा प्रतिसाद मिळत आहे। तसेच विकास नाना गायकवाड आणि आशाताई साकोरे यांचे विकास कामे भरपूर चांगल्या प्रकारचे आहेत। त्याच्यामुळे आपण सर्व जनतेने त्यांना प्रचंड असा प्रतिसाद दिला पाहिजे आणि प्रचंड बहुमताने निवडून आणले पाहिजे। वातावरण कसं वाटलं? इथलं वातावरण म्हणजे खूप जण सपोर्ट करत आहेत, कारण की त्यांची कामे खूप चांगली आहेत आणि आपल्याला पुढच्या आगामी काळामध्ये भाजप सोबतच आपण त्यांना निवडून दिलं पाहिजे अशी इच्छा आहे। सुवर्णा विश्वास साकोरे। आज मी विकास नाना आणि आशाताई ह्या दोघांसोबत मी प्रचारासाठी इथे फिरत आहे। तर केंदूरगावचं वातावरण एकदम पॉझिटिव्ह आणि चांगलं वातावरण आहे। तर नानांना खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे। त्याचबरोबर आशाताईंना सुद्धा त्यांच्यासोबत सगळेजण घेऊन जाणार आहेत आणि जेव्हा ह्या दोघांचा विजय होईल तेव्हाच आपल्या विकास कामांना खऱ्या अर्थाने चांगली सुरुवात होईल। तर कोणी कोणत्याही थापांना भुलू नका आणि फक्त विकास कामे जे करतात त्यांच्या सोबत चाला, कारण की नानांनी आतापर्यंत जे विवाह सोहळे केलेले आहेत तर त्यांनी आज आपण एक ग्रॅम करू शकत नाही, पण नानांनी 2 वाट्या फुलाची पाकळी देऊन ते लग्न करून दिलेले आहेत। ते सोहळे चांगल्या पद्धतीने पार पाडलेत। तर त्यांना आणि आशाताईंना जर सोबत घेऊन चाललं नाही, कोविडच्या काळात आम्ही काम केलेलं आहे, कारण की जेव्हा जनता घरात बसत होती तेव्हा आम्ही त्यांच्या सोबत चालत होतो। आम्ही कुठल्याही कोविडला न घाबरता त्यांना ज्या संस्थेकडून आम्हाला काही मिळेल त्या संस्थेचे आलेले पदार्थ त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवत होतो। कोविडच्या काळात राव लक्ष्मी या फाउंडेशनने हे काम चालू केलं होतं। तर हे काम आपली पार्टीनं कोविडच्या काळात ज्या संस्थेने आपल्याला मदत केली होती त्या संस्थेतून आपण आपली कामे चालू केली होती, पण त्याचं श्रेय ते लोक घेतात आणि सांगतात की हे कामे आम्ही केले। तर ते काम त्यांनी न करता आमदार साहेबांनी हे काम चालू केलेलं होतं। लक्ष्मी फाउंडेशन या नावाने आपण जे कोविडचं काम चालू केलं होतं आमदार बापू साहेबांनी, तर त्याचं श्रेय दुसरे लोक घेतात कोविड योद्धा म्हणून। तर ते तसं नसून या फाउंडेशन थ्रू हे काम चालू झालेलं होतं, त्याचं श्रेय हे सगळ्यांनाच वाटून घेतलेलं आहे। त्याचबरोबर आपण म्हणतो की श्रावण बाळ हा नुसता जाऊन घडत नसतो, तर तो स्वतःच्या खिशातून जेव्हा आपण जातो ना तेव्हा तो घडतो। आपण देवाला नारळ स्वतःच्या पैशाने फोडला तर तो पावन होतो, तसा पावन होत नाही। त्यामुळे कोणत्याही थापांना तुम्ही भुलू नका। काम करणाऱ्याच लोकांना तुम्ही निवड करून द्या आणि भाजप सध्याच्या काळात आपल्या सरकारने महिलांसाठी खूप काही कामे केलेली आहेत। त्यात सर्वप्रथम लाडकी बहीण योजना की तुम्हाला तुमच्या हक्काचे 1500 रुपये दर महिन्याला मिळवून देत आहे। त्याचबरोबर तुम्हाला घरकुलाच्या योजना देखील त्यांनी आणून दिलेल्या आहे। PMRD मधून तुम्हाला घरकुल मंजूर होत आहे। तसेच की बांधकामगार योजना, आजकाल जे गोरगरीब लोक आहेत त्या लोकांना शिक्षणाचा लाभ त्यातून मिळत आहे। अशा योजना जर तुमच्यासाठी चालू ठेवायच्या असेल आणि तुम्हाला जर ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्या दोन्ही उमेदवारांना तुम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करून द्यावा लागेल आणि त्यांचं चिन्ह आहे कमळ। कमळासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा। विकास नाना गायकवाड आणि आशाताई साकोरे। तर आता आम्ही केंदूर इथे प्रचाराला आलो आहोत आणि केंदूरला आल्यानंतर आम्हाला एवढा चांगला प्रतिसाद भेटतोय, म्हणजे छान वाटतंय सगळ्यांचा प्रतिसाद बघून। आणि आम्हाला म्हणजे जे आम्ही वाचलं किंवा बघितलं लोक बोलतात की 500 रुपये देऊन, 500 रुपयाची कोणाला गरज नाहीये, कारण आम्ही आमच्या घरातली माणसं म्हणून येतोय आणि विकास काम करणारी माणसं आहे म्हणून आम्ही प्रचाराला येतोय। आम्हाला काही 500 रुपयाची गरज नाहीये, कोणालाच इथे 500 रुपयाची गरज नाहीये, ना 100 रुपयाची गरज आहे, ना कशाचीच गरज आहे। आम्ही आमच्या माणसांसाठी येतोय, आमची माणसं काम करणारी म्हणून येतोय। आपले नाना विकास नाना गायकवाड आणि आपल्या आशाताई साकोरे यांच्यासाठी येतोय। तर आपलं चिन्ह कमळ आहे, भारतीय जनता पार्टीतून ते रडत आहे, तर त्यांना तुम्ही साथ द्या, तुमची विकास कामं नक्कीच होतील। तर तुम्ही चांगल्या माणसांच्या पाठीशी उभे राहा, उगाच कोणाकडे पण इकडे तिकडे बघून तुमचे मत वाया घालवू नका। तर धन्यवाद।